असला तर आम्ही होतो की नाही काय रावणाला भियाचे बोला घाई तळमळी सोमित्र रणी सांडोनी सत्वर पळालाशी तू रघुवीर बाण समोर धाडीला. महाराज, तुम्हाला काय वाटतंय का देवा? अरे लक्ष्मणाला जाना अंगाची हळद काढली नाही, संसाराला लात मारली आणि अयोध्या सोडून तुमच्या सेवे करता आला आणि त्याला रणभूमीत टाकून आला. हे धर्म आहे का बोला? मुहूर्त एक राहताशी ते क्षण आणि तो औषधी ते उठवण्या सुमित्रा ते रावणा ते मारितो. आता जात होतो रावणाला मारित होतो, लक्ष्मणाला उठवीत होतो बोला. श्रीरामा थोरा अन्याय केला विकळ बंधुराणी सांडीला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला आकाशी. हे रामा ये रामा ये रामा. ते म्हणाला कोणता राम? मी तर राम नाही मला राम म्हणाले. परत लक्षात आलं राम नावाचा माझा भाऊ आहे. आणि मग हे रामाचं नाव घेतोय, माझ्या भावाचं नाव घेतोय, तेव्हा माझ्या भावाच्या जवळचा असावा. गोड विषय, जवळ म्हणजे भक्त असावा. मग काय म्हणले महाराज बोला? कपी रूपे पर्वतकार भुज बांधवणी डोंगर गगनी जातसे सत्वर गर्ज थोर राम नामे. महाराज एवढा मोठा पर्वत हेरी शब्दीत बांधलास, भजन करालास. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करायला आहे की नाही? पर्वत मिळाला, गर्जना करायला साधा नाहीस. द्रोणागिरी सारखा पर्वत तू जर असणारा बलवान आहेस तू. मग हे पर्वत कुठं घेऊन चालला? याला साधं म्हणाव. माझ्या एका बाणानं पहिली वय आहे की नाही? भरत अत्यंत विश्वासी अनुसरुणी बाणाशी आला नंदीग्रामाशी जेते भरताशी निवास. त्या बाणाला अनुसरले की नाही महाराज? भरत मारत या बाणामुळं इथं आलाय. हे काही कमी बलवान नाही, एवढं बलवान असून इथं या बाणानं आणलंय. भजन कराले, पर्वतने आले, माझ्या भगवंताचं नाव घ्यालंय. कोण असं? दिशा अति बळे बळवंत कळी काळा दृष्टी नाणीत बाण देखुनी रामाण नामांकित. महाराज पळाला. महाराज काळालाही शिक्षा लावली, एवढं बळ या मारुतीमध्ये आहे. म्हणजे एवढ्या बाणानं कसा आला असेल इथं? है की नाही? काहीतरी विशेष असावं असा भरत विचार करू. होय रामदूत साचार युद्ध मांडले घोरांधर पर्वत घेऊन सत्वर करावया संहार जात. नाही ना, असं काही झालं असेल, कुठं भांडण लागलं असेल, युद्ध लागलं असेल आणि त्या महाराज पर सैन्याला मारण्याकरता हे पर्वत घेऊन जात असतील असा विचार मांडलेला. प्रसंगे त्या पातला पुष्पवर्तांत वैला 14 वर्षापाठी भेटला रामे धाडीला कृपाळ. असं म्हणले बघा, कोणाचं काय हो कोणाचं काय हो, आपलं आपण काम करीत जा. हे की नाही? भरत मारतोय म्हणले, भरत म्हणू लागला आपल्याला काय करायचं? कोणाला राम म्हणून त्याला काही करू. राम म्हणाले की नाही, तो माझा राम माझा भाऊ आहे. आणि 14 वर्षानंतर आज बघा, याला भक्तीचं वर्णन सांगायला तुम्हाला. ज्याच्या गावात झाड झुडप भजन करतात ते म्हणाले याच्या मुखातून राम नाम है, तेव्हा हे माझ्या भगवंताच्या जवळ आहे. 14 वर्षानंतर आज भजन ऐकलो म्हणा. काय महाराज, काय गाद्याची कमाल आहे हो, है की नाही? 14 वर्षात भजन आज ऐकलं म्हणाला. काही बरोबर म्हणला, पण आता भाग्यवशानं संत येते घरा आणि त्याची दिवाळी दसरा. आज राम म्हणाला ते याला विचारूतच. काय विचारू? श्रीराम दीनदयाळ राम भाव राम सप्रेम श्रीनाथ परत बाळ श्रीराम रामजीवीचे जीवन रामजीवीचे अंजन जीवी जीवा समाधान रामचित गण ओळला. बस 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 बस, चिंता नाही वाटायचं. तशा देशवारी सारख्या करायचंच नाही, आपल्याला अर्थ सांगायचाच, हे की नाही? आता एका वैत शब्दात मी सांगतो मी हे एकच त्याचं मनोगत आहे. महाराज तुम्ही ध्यान करून ऐका. की नाही? ते म्हणाले माझ्या भगवंतानं कृपा केली, यानं 10 वया वाचला तरी इतकाच अर्थ होते, याच्या पलीकडे होत. पण तसं काय मजा येत नाही महाराज, बरं वाटत नाही, हे की नाही? मी त्याच्या सांगितलं बरं पोती महाराज गुरुजी 10 वया वाचना सर सांगितलं. मग मी म्हणले बघा तुम्हाला पटाले पण मला पटना झाले. बरं म्हणलं आता पटतंय म्हणलं तुमच्या संग, पण नाही विलाज आहे महाराज. हे कशामुळं महाराज? भगवंताच्या भावाच्या प्रेमामुळं, हे की नाही? माझ्या भगवंतानं माझ्यावर कृपा केली म्हणाला. बरं हे शिवा का देईन आपण माझ्या भगवंताचं नाव घ्यायलाय. आणि महाराज भाग्यवशानं हो आज आलाय तर याला विचारूतच असा निश्चय असणारा भरताने गेलेला. राम कथे विन येथ बहुत दिवस होतो पीडित रामे कृपा करून त्वरित कपी पर्वत पाठविला. सांगितलं महाराज म्हणले मी रामाच्या नामाविन
विन म्हणजे न घेता नाम, ऐकलं नाही नाम. पण ही माझी कृपा कोणाची आहे? माझ्या रामाची कृपा आहे. त्या महाराज उद्देशानं वानर का होईना, पण भजन करणार वानर माझ्याकडे पाठवले, मी भाग्यवान आहे असं असणार भरत बोल लागलेला. याशी पुस्तक प्रवृत्ती समग्र रामकथा सविस्तर आम्हा सांगेल वानर अति चतुर दिसत आहे. कोणाला विचारा महाराज, कोणाला विचारा? ज्याला कळतंय त्याला विचारा, ज्याला कळणार त्याला विचारून काय फायदा आहे की नाही. हे म्हणले वानर बलवान आहे, शूर आहे, वीर आहे आणि महाराज भगवंताचं भजन करणार आहे, चतुर आहे. आणि याला विचारलं तर सांगण्यासारखं. म्हणून माझ्या भगवंताचा ऍड्रेस विचारू, त्याला भगवंताची माहिती विचारलं तर निश्चित मला काहीतरी सांगेल असा विचार भरत महाराज करू लागले. आयुष्य विचारून मनी भरत सादर रामश्रवणी पुस्ता झाला तर तक्षणी प्रेमे करोनी कपिशी. समय असतो बर का, एक अभंग आहे, समयाशी सादर व्हावे देवे ठेविले तैसे रावे, समयासे सादर व्हावे. कसं आहे असं म्हणले, भगवंताचं भजन कराले भाग्यवशानं माझ्याकडे आलंय, निश्चित विचारल्याशिवाय राहू नये असा निश्चय केला. बोला कोण कै चाला शिकोटरी पुछ परत काय म्हणून राम भेटे तुझा कैशेनी गोपे करोनी बोलसी. किती प्रश्न विचारले गुरुजी सांगा बरं आता तुम्ही? किती विचारले? 1 2 3 4 5. मी सांगतो तुम्हाला 5. कोणच कुठलाच महाराज मग तुला राग याचं काय कारण आहे? एवढा पर्वत घेऊन कुठं चालला, झाले का 5? हो, इतके प्रश्न भरताना मारुतीला विचारले. राम कैचा कोटील कोण तुझं कोपा काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गण ते कैचे. कोणते वानरगण? रामाचं नाव घेतलं तुला का राग आलाय? हाय का उत्तर एकाच एकाला मार नाही. ते दृष्टांत सांगितलं, मराठीने केला. कळना गेलं की असंच राहते. बोला कैचा बिभीषण शरणागत कोठे रावणे झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हेतू उदासी. लक्ष्मण कुठं पडला? रावण कोणाचा? मग त्याच्या संग भांडण का झालं? मग कोणता रामानं भांडण केलं? हे का नाही, ते मला याला सांगून काय फायदा? चल द्या उगा बोला. कोण्या अर्थात तू गेलाशी परत कशा लागीन जशी वेळोवेळा राम स्मरणेशी आम्ही तुम्हाशी सख्य कैचे. पुन्हा पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम भजन करायला. महाराज क्षणोक्षणाला भगवंताचं भजन करायला एवढा पर्वत न्याला. बरं नेऊ जा म्हणला, मला काय करायचं? पर्वतने भजन कर, तुईन माझ्या भावाची भेट झाली कुठे? तुला रामाचं सख्यत्व कसं झालं याचं सांगायचं कारण महाराज त्यानं कुळाचा उद्धार केला. याचा काय होय महाराज? जन्म मरणाच्या आवृत्ती बुडत होतो मारुती, तू आला वनी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरल्या. सगळ्या वानर कुळाचा उद्धार केलाय एका वानरानं. त्या वानराला विचारायत भरत महाराज, जाऊ दे मला, तोही रामाची मैत्री झालीच कशी? ते म्हणला, मैत्री होण्याचं कारण एकच आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. अरे त्याचं भजन त्याला कळत नाही, त्या भजनाचा आनंद मला मिळतो म्हणून रामाची मैत्री. बोला हा समूळ माझा संदेह छदावा महाभाव झने उदासोशी पाव कथान्वय सांगता मला बापू एवढा करा उपकार. काय करा महाराज? काही कर, मला रामायण सांग. राम कोण सांग? रामाची भेट कशी झाली? भजन कवापासून करालास? मग जलम गेला पण मला जमलं नाही, है की नाही? महाराज आम्हीच्या गावात आम्ही 35 वर्ष रामायण होतं महाराज. माणसाचा बेपत्ता आमच्या गावात, तुम्ही काय घोर करू नका, है की नाही? 35 वर्ष रामायण. 2 असलं तरी माणसं आमचे रामायण, त्याला माहिती आहे. 2 माणसं असले तरी रामायण चालते. ते म्हणला, तुला रामाची भेटच झाली कशी? हे की नाही? रामाची भेट झाली कशी? त्या रामाबद्दल मला सांग. भाग्यवशान तू भेटलास, जर तू सांगणार गेलास तर तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझा आलो शरण मूर्ती घाली तो लोटांगण राम कथन मज सांग. कोणी कोणाला शरण जायला महाराज, शरण जाण्याला कारण असते की नाही?
तुझ्या जयामुखी निधान पांडुरंग, हे की नाही महाराज. संताच्या मुखात भजन असतो म्हणून आम्ही पाया पडतो. ज्याच्या मुखात भजन नाही, शांच्या पायरी फिरू लागलं त्याच्या पडता काय कवा पाया? ए जा तिकडं. कोणाच्या पाया पडता? रूप पाहता लोचणी. तसं महाराज तुझ्या मुखात भजन आहे, मी तुलाही किंमत देईना म्हणला. माझ्या भगवंताचं नाव तुझ्या मुखात आहे म्हणून तुला मी शरण आलो. बोला. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन, न ओळखोनी भरत म्हणला? चिन्ह राम म्हणून उपहाशी. उपहास, उपवास वेगळा. उपवास म्हणजे आपला शाबुदाण्याचा आजचा. उपहास म्हणजे महाराज उपेक्ष वाचने बोलणे. भरताला राग आला, मारुतीला आला, हे म्हणला रामन मला बनवा बनवी करायलाय म्हणला. याला काय मला समजना झालंय का म्हणला. याचं सगळं माहित आहे म्हणलं. कोण? मारुती आहे. आणि पुन्हा पुन्हा मला म्हणाला की कोट चलास, काय चला, राम कोण, कोटला राम, तुझी भेट कशी झाली, भांडण झाले काय, लक्ष्मण कोट पडलाय, याला कळ ना. ते मला कळत रे, पण ते राम न हो ना. कळत पण राम असलं तर कळल ना. हा, इतकं प्रश्न विचारू लागले मनात. मग मारुती काय म्हणतात? उपहास मिशे कपिनाथ श्रीरामाते वर्णित, बरोबर बोला. सूक्ष्म स्वर्गतानंत सदोदित सांगत. रागाने भजन केलं तर आनंदच वाटते की नाही महाराज? रागाने भजन करीत आनंद वाटते. घरी शिवा देऊ लागला तर मोठ्यानं हरिपाठ म्हणायचं. बाहेरून आले नंतर काय तर आम्ही दोघं जण हरिपाठ म्हणालो म्हणायचं. हे की नाही? तसं आहे महाराज. चला, किती नेण्याचे पण कशी लटकाश प्रेमा दावशी जगाशी जैसा ठकवितोशी तसं. तैसे मजशी ए चाले भगवान, ना. जगाला ठकवला तुम्ही, पण मी तसा जमणार नाही. मी तसा कच्चा भक्त नाही, उशिरा माळ घातलेला नाही. आणि तुमच्या भजनाविन दुसरं काही नाही. बोला. उघड सर्वता अशी असोनी विश्ववेड लाविशी जगी जगानं दिसी पाहता लपशी सूक्ष्म देव कुठं नाही महाराज. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. जगात ओतपोत भरून भगवंत आहे. पण कोणाला दिसला का? एक. आणि दिसल्यावर दुमार दिसला का? वही सांगाल बरं का मी. एकदा दिसल्यावर दुमार दिसत नाही देव. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. ज्याला खरंच देव दिसला ते देवच होते. ज्याला दिसला ते देव होते म्हणून दुमार बघायचं काम नाही. भगवान तसं माझ्या जवळ जमना. बोला. जे जे पहावया निघाले ते ते उघडे नागवले, वा, वा, वा. नागव्या हळाळीत केले हिंडविले दिगंती. आमचे महाराज म्हणतात घरावर खापर राहिना, लय पळू नका रामायणाला. आमचे महाराज आल्यावर तुम्ही विचारा, तुम्हाला माझ्या महागाऱ्या खोटं वाटलं तर. आमची जवळची प्रेम आहे, हे की नाही. ते म्हणले भगवान कोणाचं चांगलं केलं काय? कोणी गोसाई झालं, कोणी संन्यासी झालं, कोणी केस काढून टाकले, कोणी वस्त्राचा त्याग केला, कोणी अन्नाचा कोला, कोणी पाण्याचा केला, कोणी अग्नी काष्ट, कोणी उलट टांगून घेतलं. कोणासाठी महाराज? देवासाठी. भगवान त्यानं एवढं असणार प्रयत्न केले, पण त्यालाही तुम्ही फसवलात. पण ते माझ्याजवळ जमणार नाही असं भरताला राम समजून मारता बोलला. एकी अन्नाची वर्जिले, एक पाला खाऊ लागले, एकी तर रस शेविले, पाहू लागले तुझ लागी. महाराज देवासाठी काय काय केलं आपण? रात्री कशाला फिरालो देवासाठी? माहित मला काय खरं वाटलं देवासाठी हाय. मला वाटलं कोण महाराज आपण कशाचे साधू आले त्याईनच करा महाराज. ते सांगितलं भगवान तुमच्या जे जे नादी लागलीत की नाही, ते अभंग म्हणा धुंद झाला तुझा दरबार, हे की नाही. सत्यवानाचा छळ तुवा केला, हे की नाही. पुष्कळ मोठा अभंग आहे महाराज, हे की नाही. चांगल्याच कधी नीट केला नाहीस, पण ते माझ्याकडे जमना असं मात्र बोल लागले. एका माता जटा भार एकी वळले शरीर एक शेविती उदक मात्र, एकी नीर ही सांडिले. पाणी पिऊन कोणी असणार चिलीम ओढून, कोणी पाण्याचा त्याग केला, कोणी उलट टांगून घेतलं, कोणी बोला. एक झाले वल्कला बर, एक चर्म छादन पर, एक तरणाशे शेजार, एका सविस्तर नरकेश. महाराज नरकेशरी सांगितलं महाराज. काही गवतावरच झोपली, आथरण नाहीच त्याला भेटला नाही. कोण सगळ्या पाण्याचा त्याग केला, त्याला
त्यालाही नाही बोला. एक झाले जे बोडके दंडी मुंडी भगवे सुडके एकी वेळीले फडके एक बोल के अति चतुर. दंडी मुंडी सुडक्यान फडकी किती गोळ विषय महाराज. सुडक कशाला म्हणाव, फडक कशाला म्हणाव. हाय महाराज अनेक प्रयत्न केले तुझ्या करता, पण तुम्ही भगवान त्यांना फसवलात असं भरताला राम समजून बोलू लागले. आयशे पाहती तुझे लागी सर्व ताण दिसशी जगी वाह. आशोनी त्यांच्या सर्वांगी भ्रमण वेगी करविशी. सांगितलं मला देव का दूर आहे काय. वसे तो देव तुझे अंतरी, हे गाणं आहे म्हणायचं ना हो, पण बसतंय म्हणून म्हणाल तुम्हाला. इकडे तिकडे शोधिशी कारे फिरशी तू येड्या परी. वसे तो देव तुझे अंतरी. ठीक नाही. आता दुसरं प्रमाण याच्यातलं घेतो. हृदयस्था असता रामू सर्व सुखाचा रामू भ्रांताशी कामू विषयावरी. मला दोन्ही पुते येतात बरं का महाराज. तुमच्या इकडे असलं तर सांगा जा कवा. महाराज देव नाही असं नाही, पण असलेल्या देवाची ओळख नाही बोला. ते मनुष्य झाले मग मी जाणत असे समजत लपलाशी जेत देत मी मला सगळं सांगेन. माहित. भगवान तुम्ही खोटे हा लपता नादी लावताना पुन्हा सापडत नाही, आणि एकदा सापड्यावर पुन्हा कसं करता. पाहत्या भेने लपशी बापुडी वेडा लाविशी शेकी पाहणे होणी राशी हे कोणाशी लक्षण. पाहणाऱ्याला नादी लावताना एकदा दिसता, एकदा दिसल्यावर पुन्हा दिसत नाही, ते येड होते. ते भारूड आलाय की नाही. येडी झाले बाई येडी झाले, येडी झाली बाईनी येडी याच्या. भारोडे महाराज आमचा सुंदर भारोडे. देवा करता येडे झाले, पण देव एकदा दिसून परत दिसना गेले त्याला करमत बोला. निर्धारे माघ काढिता वेळ लगे जळी बुडता काय म्हणले? शायसा तळपता लाज सर्वता शेणा. आता देव्या गळा बांधून या दूर धरीला पंढरीचा चोर. असं म्हणायचं. प्रमाण बाजूला जाऊ द्यायचं नाही. हा तिथं गळ्याला बांधून धरले की नाही तुमच्या, तिथून निष्ठलिया. कसं केलं महाराज. ओळखोणी धरिती तेथ रूपानी कची धरित हात पाय पोटी घालून तेथ पाठी करिता तिनी भगवान कच्चा अवतार धारण केला, हातपाय खाली घेतलात आणि कुठं बुडालात त्या समुद्रात निब्बर पाठ करून. तिथं कसं झालं. पर्वत पडिला पाठीवर ओळखीनं दिशेत तरी ते धरिता निर्धारी रूपांतरी लपतो. तिथं देवदेवाचं भांडण झालं. तिथं महाराज अशा प्रकारची रई फिरवली. हा महाराज तिथून निष्ठल्या. कसं केल्या. धावण्या धावता मागेशी भेने भेने शुकर होशी वेगी दाती बोय धरशी करुणा बाकीशी जाणीवाद. हा अवतार धरला. बोला पुढे महाराज. ते ओळखीता निर्धारी झाबाडे पसरून बारे गुरगुर करशी कामा बेतरला केशरी होऊन टाकशी. महाराज तिथून गेला हिरण्यकश्यपाच्या घरी गेला बरं काय. नरसिंह अवतार आहे की नाही. हा गोड वर्णन आमचे गुरुजी सांगतात बरं काय. हा त्यांचीच कृपा महाराज आम्हाला तरी काय आली. हा महाराज प्रल्हादाचा भक्त प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूचे चिरंजीव होते, कयादूचे मुलगा, आणि महाराज त्याचा बाप चांगला नव्हता. बघा की पोरं भजन करू लागले की बाप भजन करणार, आणि माळकऱ्याचे पोरं सरासरी भजन करणार. तुम्हाला सांगतो मग अनुभव बर काय. मय बी करणार म्हणून म्हणाल तुम्हाला सांगितलं. त्यावेळेस महाराज हिरण्यकश्यपानं नाम घेऊन येते आईशे प्रीत हिरण्यकश्यपाचे. प्रल्हाद महाराज जन्मल्या नारायण शाळेत घातलं. गुरुजी नारायण म्हणा, गुरुजी मध्ये मै नोकरी घालतोस एक नाही. मग नारायणच म्हणावं लागलं. अखेरला 11 प्रयत्न केले महाराज. अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या. प्रयत्न केले मेले नाही. प्रल्हादाला विचारलं का मरणा झाला. ते मला माझा भगवान मरणा. कुठं आहे. कुठं नाही म्हणला. या खांबात. मामा बाबा या खांबात कारट्या. एवढं आयुष्य गेले मला देव कळाला नाही. तू आता जन्मला तुला कळते ते मला बघ मधात आहे की नाही. अवतार संपला. तिथं नरसिंह अवतार धरला. खांबाला लात मारल्या बरोबर गुर्र गुर्र करीत बाहेर आला. असं जगाला फसवला ते मजापशी जमना असं कोण म्हणालाय. मारुतराय म्हणाय. नख केश तिकड भारी हाते धरून अंगावरी उदर चिरोणी नखाग्री ऋषी बोहरी पाहत्याची. नरसिंह अवतार धारण केला की नाही.
हा त्यावेळेस महाराज हिरण्यकश्यपाचा संहार केला. कसा केला? बरेच त्याला वर होते हे की नाही. शस्त्रांना अस्त्रांना नाही, सजीवांना नाही, निर्जीवांना नाही, ना मानवाना नाही, देवाना नाही, दानवाना नाही, घरात नाही, दारात नाही, सकाळी नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही. आता तुम्हाला सांगितलं तर अर्धा घंटा लागतो इतक्यावर वागितो. त्यानं सगळे देव काय करीत नाही महाराज, चौकटीवर बसले म्हणजे घरातच काय नाही, दारात नाही, मांडीवर घेतलं, जमिनीवरच काय नाही, आकाशातच काय नाही. इतक्यातच सांगतो. हे नक्क होते की नाही, हे नक्क म्हणजे सजीवत काय नाही, निर्जीवत काय नाही. बसलं महाराज प्रमाण टर्कन फाल्ड पाहणाराची सर्व नाश करणारा तू असा भगवान आहे. निर्धारित निसंग होशी बापडा भिकारी रंग दिन कुबजा होणे दे कबळी पाशी भीक मागशी. महाराज देवा तुम्हाला लाज कशी वाटली नाही? देवाच्या इथेही गेल्या गंमत झाली महाराज. माणसाला जास्त पैसे असले की लई मोह लागत आहे बरं का. हे गेले देवा महाराज बळीराजापाशी. बळीराजाला म्हणलंय संकल्प कर म्हणला 3 पावलाचा. ते मला 30 घे, 300 घे, 3000 घे. ते एवढं बट्टू ब्राह्मणाचं रूप धरलं होतं ना. ते मला महाराज त्या 3 पावलाचीच बरोबरी करा तुम्हाला शाबास म्हणतो. 2 पावला सगळं आटपिलं. 1 पाऊल ते मला आता कोठं ठेवू. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे, कर खाली दाबलं महाराज पाताळात. बळीराजा हुशार होता महाराज. त्याने तो पाय धरला पट ठेवून. ते मला सोड, ते मला सोडित नाही. माग ते मला काय एकच मागायचं आता. दृष्टी पुढे आईसा तो चिराये, जाऊ मी तुझ पाये पांडुरंगा वेळोवेळा. दृष्टांत सांगतो मग सिद्धांत. आता दुसरा सांगतो. दारात खुळखुळ का म्हणायचं देवाला खुळखुळ घेऊन, असं म्हणा की काहीतरी चांगलं हे की नाही. महाराज देवाची लक्ष्मी आली. बळीराजाला म्हणली महाराज आमचे मालक सोडा. आई म्हणला तुम्ही लक्ष्मी, जग तुमच्या माग लागतंय, आम्हाला काय द्या म्हणून. तुम्ही जर मागत असलं तर तुमचा नवरा फुकट सोडून द्या. याला भाग्य म्हणतात महाराज. बोला. बळीराजा चतुर भारी तेने ओळखोणी निर्धारी धरोनी द्वाळ पार करी. चला सांगितलंय ते आणखीन दररोजात आहे म्हणले. बोला. ते तो लब्धा लोड सोडे मागडे माग आपले मायेचे मडे निवाडे काढीशी. महाराज परशुराम अवतार रूप धारण केलं बरं काय. महाराज जमदाग्ने सांगितलं 2-3 पोरं होती. किती 2-3 असतील धरा की 2-3 आपल्याला काय घेणं. पोराला जमदाग्नेने सांगितलं तुझ्या आईचं शिर उडव. ते म्हणला बाप तर येडा झालाय कडे. माझ्या आईचं शिर उडवल्यावर कसं होईल, आम्ही दोघे तिकडच म्हणला. परशुरामाला सांगितलं परशुरामा आईचं शिर उडव. महाराज वडिलाची आज्ञा प्रमाण करणारा मुलगा म्हणल्या बराबर शिर छेदलो. आणि कस करू लागला लटकीच मोकळून जाय लडशे माय माय लोक म्हणते झाले काय अपुर पाहे केवडे. मोठ्यानं रडू लागलं ओ माय लोक म्हणती झाले काय. गोड वर्ण नाही महाराज. रडू लागला आमची आई गेली, आमची आई गेली. कस केलं महाराज. आताची पहा पारोकडे किती मिळविली माकडे सागरी तरुण्या गुंडे लंका कैवाडे घेतली. विचारलं तुमच्यासारखे म्हणले जाऊ द्या पण हे कोण केलं म्हणले. असं ते मला मीच केलाय. आता इतका लबाड असतो देव. तूच केला तूच रडालास है की नाही असं म्हणले. जाऊ दे. बोला. करंडिया महाराज मारिला लक्ष्मण शरणागत विभीषण तोय सांडून पळालासी. महाराज नाटक केलं. लक्ष्मणाला तिथं रावणाबरोबर भांडण केलं. लक्ष्मण तिथं सोडून आल्या. हे काय धंदा तुमचा योग्य आहे का भगवान असं म्हणतो. तू राम मी मारुती लपली न चले मज प्रति चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावया. भगवान पहिल्यानं आल्या मनोमय नमन केलं बरं का गुरुजी हे की नाही. महाराज ते आपल्यासारखे नव्हते. पहिल्यानं भरतालाच राम संमिलन तवाच म्हणला नमस्कार. ते म्हणला माझा भगवान आहे म्हणून नमस्कार मनाने केला. आता म्हणाला भगवान तुम्ही राम आहात आणि मी तुमचा दास आहे. तुम्ही येता की नाही आल्या तर या पर्वताला शेपूट मारलेली आहे की नाही त्याचा जरासा येडा काढतो आणि त्याच्यात तुम्हाला बांधून. बोला महाराज. घेऊन मोहाची बोलती घेऊन या दिनव्रती कोण म्हणून मज प्रती पुष्पनी शेती आला. भगवान हे बरोबर नाही. मोह काय झाला कोण म्हणाला कुठला आहे म्हणाला. बोला. एक उरला शिरावली ताशी मारिता लगे क्षण न येता पुची बांधून नेईन सत्य जाण. भगवान तुम्ही येता की नाही तेवढं सांगा म्हणले. बोला. उठवी लक्ष्मण निधन रावण अभिषेक बिभीषण बिंदूच जाण रामाचा. महाराज लक्ष्मणाला उठील रावणाला मारेल बिभीषणाला राज्यावर बसविल
आणि बँड लावून तुम्हाला आईसावा सगळं गावात सोडवीन सीता सुंदर सुर सोडीन गजे सुरवरांचे जे जे काय दंड गरी परवेशो महाराज बँड लावीत गावाकडे तो म्हणला बोला इतुके केल्या विन सर्वता तुझं डोळं नाही मी शिरगुण आता वाया चुकू नको आता उठ तत्वता भगवान जाऊ उठा, उठा. ते तुम्हाला एवढं तुमच्या हातानं करायचं महाराज उद्घाटन करायचं त्याच्या हातानं करावं लागतंय की होय राम मारील रावण अशी म्हणली की नाही मारुती वाचू देत होता काय मारुतीला जवळ ध्यान येतो आता म्हणला हे आपली आसामी नाही हे देवाकडे हे म्हणलं याच नाही तर महाराज मारुतीला मारायला वेळ करीत होते काय भगवान तसं तुमच्या हाताने हे मी कार्य करणार आहे असं मारुतीला बोलला दुर्लक्ष आयशे डोहे जेणे स्वामी तुझ बाधा पावे आयशेने धरावे रागवे वेगी निघावे युदाशी हे तुमचं बरोबर नाही बरं का लवकर चला बोला तू युद्ध धर्म साठी दुसरे लागे सूर्यवंशाशी आणि सकळांते मारविशी हत्या घेशी निज माथा चला महाराज एकट्यासाठी तवा महाराज सीतेला नेलं सगळे वानर म्हणले जाव का लंकेत ते मला बापू एका रावणानं गुन्हा केला गरीबाला कशाला मारायचंय आणि आज काय झालं बोला पूर्वी शिष्टाईशे वेळे झुंजो नेदेशी गोळांगुळे एकाचे बाबळे दिले ते सकळे के मारू महाराज आयशा होते बोला. आता विसबशी निर्भक्ता ते सगळं निसटता दयाळता काय झाले स्वर्गीची तुम्हाला ध्यान आहे काय हा मी बरोबर सांगतो स्वर्गीची दिन सूर्य रावण मारे रामचंद्र बंद सोडी समज निरंतर वाट पाहती महाराज देव दानव यक्षगण गंधर्व किन्नर ऋषी मुनी योगी जपी तपी ध्यानी है की नाही वाट पाहत महाराज कै मी उधार पावेना कै कृपा करील नारा ऋषी वाल्मिकाची भाषा नगताती सूरज राम वारी रावणा त्या बोला साच करी प्रतिपाळावी वेदाशी संरक्षाय पुराणाशी उल्लंघावी ऋषी वचनाची प्रतिज्ञा आयशी श्रीरामा वेदाचं पालन कर महाराज मग त्या अनगत भाष्य लिहिले की ना वाल्मिकानं बोलीला वाल्मिक तैशेची करेन वर्तोनी दावेन नाम करा चला लवकर चला साच करी रावणा ते जीवे मारी शरणागताचा कैवारी भक्त करी उल्हास रावणाला मार ज्यानं 3.5 कोटी सोन्याचे घर सोडून तुझ्या घरला आले तोळा भर दे ना कोणी म्हणला 7 कोटी घर होती की नाही मी अर्धी वाटणी केली त्याची म्हणून सांगाल तुम्हाला 3.5 कोटी सोन्याचे घर सोडून तुझ्याकडे आलंय आणि त्याची अशी फजिती करायलास का बोला अशोक वणिके माझारी अडकली सीता सुंदरी ती सोडून झडकरी बिभीषण करी बिभीषण आमच्या आई साहेब भजन करायला मारा त्या अशोकवना त्या झाडाखाली म्हणायला तर है की नाही भगवान कधी येतील माझा माझे भगवान मला कधी घेऊन जातील बोला तुझे आण रघुनाथा पावलेनं घालवे सर्वता तुझे नामी सकळ व्रता असा रता भूमी बार आता शेवटीच्या वयावर खरं आला खरं सांगा भगवान तुमची शपथ घेऊन सांगतो तुम्ही असाल तर आम्ही हे म्हणले आणि तुम्ही नसाल तर आम्हाला एक पाऊल टाकण्याची सुद्धा ताकद आपल्यातला देव गेल्यावर कोणी म्हणेल का तसं मला तितकं नातं भक्ताचं नामधारकाचं असते बोला किती पाशी निरकासे अशी धनशी मोन तुझं विन करी गमन येथेची प्राण आता सांडी किती अंत आता पाशी अनंता भगवान तुम्ही अंत पाहू नका तुम्हाला सांगू का आम्ही काय कच्चे नाही तुमच्या समोर आमचा देह त्याग करतील जर तुम्ही नाही आलात तर बोला नमन तुझ्या पायाशी लोटागर चरणाशी भोवत झालो कसा विसरणी उदासीन वचता आता बोलायचे नाही आता बोलण्यासारखं उरलं नाही आमच्या मुखात ताकद राहिली नाही तुम्हाला काही बोलावं म्हणून तुम्हाला पुन्हा 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 तया माझा नमस्कार वारंवार निरंतर आता एकच विनंती आहे आता लवकर चला बोला अश्रू आले दोही डोळा गात्रे कांब चळचळा सोरांगी स्वेद कल्लोळ चालला कपी विकळत जाऊ पाहे नैनी निर्लोटे कंठी प्रेम दाटे हृदय प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे भक्ताच्या नावाबद्दल देवाचा प्रेम होतं म्हणून एवढं दुःख बोला देखता कपीचे चिन्ह श्रीरामी प्रेम गण भरत झाला बोलच्या पण हे भावाशी जाणं विसरला मला देव भावाला विसरला भरत म्हणालाय मी म्हणालो याला हे म्हणाले मला हे राम राम म्हणाले हे राम हे म्हणाले आणि मग मलाही कळणार झाले म्हणजे मी राम नाही
माझ्या रामाचं नाव हे घ्याले तर राम कोण असेल बोला. नाठवे देगेवरती नाटवे आश्रम जाती नाटवे सोजन संतची जडलीवरती श्रीरामी नाटवे क्रियाकर्म नाटवे धर्म नाटवे रूप नाम भरत सप्रेम पडियला. महाराज आठवण आठव गेला भाव भाव भावच राहिला नाही महाराज. मी कोण याचाच भाव राहिला नाही. भगवंताच्या नामाला भावाच्या प्रेमाला विसरून गेले आणि देहाचं भान राहिलं नाही. हे रिकडे कपिलन झाला अतिविस्मय आपण श्रीराम न होण्या कोण माझं संपूर्ण लक्षेना. महाराज इतकं भरत मूर्छित पडल्यावर मग मारुतराला कळाल. देवाचं भक्तालाच कळते महाराज. ते म्हणला मवा राम चक्कर खायचा राम नाहीच. आमचे महाराज म्हणतात महाराज त्या कोणत्या गावून घोडा आणतात हो माळेगाव. ध्यान सांगत जा की मला काय इचरत आहे. हा 2 लाखाला घोडा आलाय म्हणले एवढी काठी घेतलं तरी पुढे जायना झाले. माझ्या रामाला एवढं म्हणल्यावर माझा राम ऐकून घेतच नव्हता. म्हणला हे राम नाही पण रामाचं कोणीतरी आहे बघा. निश्चित राम नाही पण माझ्या भगवंताचं कोणीतरी असेल. मी व्यर्थ बोललो असं मारताना बोलला. अतिशय श्रीराम सादृश्य देही एकांश उणा नाही रूप लावणे गुण काही उणे नाही. श्रीरामाला ठाण मांडणे टका मेघश्याम तरुण देखा कपसे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिरे. 2-3 प्रकार सांगण्याचे माग सांगितले तर राम भरत सारखे का दिसले बोला. कपी विचारी म्हणा तो भरत झाला सावचित घालून लोटांगण तोरित कपिनाथ विनविला. महाराज भरत सावध झाला है की नाही. कशामुळे सावध झाला महाराज. देवाच्या नामाचा छंद होता म्हणून सावध झाला. आम्हाला या बघे नाही का महाराज. सावध झालो सावध झालो हरीच्या जागरणा. बघा पाठच्या अभंग. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. उठा उठा साधू संत साधा फुलाले हित. मग म्हणा गेला गेला मग काय म्हणसाल मसल. अरे मग काय आताच करा बोला. तू रामाचा आणि बघ सका जीवला घालवत रामाचे श्रीकांत राम शेवित सर्वदा. महाराज मारुतीला म्हणले महाराज खरं मारुती तू कोणच मला माहित नाही पण माझ्या रामाचा जवळचा असा. अविरत त्याच्या मुखात माझ्या भगवंताचं भजन आहे. माझ्या रामाचं सख्यत्व तुला आहे. तुला एक विनंती आहे बोला. मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजनी ना महाबंधू नायके श्रीराम कथा गंधू भागवागे सिंधू मी एक. खरं सांगू का महाराज मी रामाचा लहान भाऊ आहे धाकटा भाऊ आहे पण मी एवढं भजन मी केलं नाही म्हणा. जे खरं भजन करतात ते सांगत नाही. हो महाराज तुकोबारान कधी भजन सांगितलं का. आपण म्हणाल माणसं नाही लाऊडस्पीकर लावाले. तुकोबारान लावलं होतं का केव्हा. माणसाला सोडून तुकोबारा भजन करतो त्याला भजन म्हणतो. ते म्हणालाय मी 14 वर्षात भजनच केलो नाही. ज्याच्या गावात शेणमाती भजन कराली ते बोला. नायके श्रीरामाचे नाम नाटो श्रीरामाचे कर्म नदके श्रीरामाचे प्रेम भजन धाम मी एक. भजन आधम आदम म्हणजे मी अपयशी पयाचा आहे. माझ्या तोंडात भजन आलं नाही बोला. तू सगळे सभाग्य कपिनंदना सभाव्यांचे श्रीराम भजना चला, चला. गणेश श्रीराम सवित्याच्या टाय राम कोणला तुझे राम वाचून काय म्हणून पाय विनून आजी 14 वर्षापाठी कपी तुझ्या वाकुट ऐकली श्रीरामाची गोष्ट तेने पोटी अवस्था एकाव्या श्रीराम कथा सांगतो तुम्हाला 14 वर्षानंतर नसावी. 14 वर्षानंतर मारुतराज तुझ्या मुखातून भगवंताचं भजन ऐकलं पण मला लागून या पाया विनवितो तुम्हाला काय करा राम कथा मला सांगा. कारण लवकर म्हणालो कारण बखळ वेळ झाला बराच. 2 आधी होतं म्हणून म्हणाल चला मारा. आहार दिवशी ह्याची चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आजी तू भेटला शेत तरी साध्यांत माझं सांग. तरी माझं होईल प्राणांत तुझं कोपे रघुनाथ उपेक्षेला भरत काय म्हणून. हे महाराज तू म्हणशील मग पुन्हा राग येईल बरं. देवाला जाशील सांगशील काय सांगशील महाराज. तिकडे स्वामी शोभेल इकडे माझा प्राण जाईल. उभे संकट शिरशील विश्वही बोल तुझं लावेल. संकट पडल म्हणजे जाशील जातावळी तू सांगना गेला तर मी महादेव त्याग करेल आणि मग सांग म्हणजे रामाला. सदूर्ण द्यावे समाधान ऐकवण्या कपिन लोटांगण घालीत. नमस्कार केला मारुतराय म्हणले बा काय म्हणायचं सांग तुला सांगतो मला. सांगता उरता विलंब लागो पाय येत उद्या येताची भासवत होईल घात सुमित्रा. सांगितलं ते मला खरं सांग का मला लवकर आहे करावी तातडी
परमार्थाची वेळ झाला हा तर तुझा भाऊ वाचत नाही असं म्हणल्यावर काय म्हणले बरं ब्रह्माशक्ती महादारुणावरी पडता रवी केलं सुमित्रा जायला प्राण म्हणून तो न जात जरी प्रीती सुमित्रा श्रीरामाते पाहू इच्छिशी तरी गोड नको म्हणशी औषधीशी नेऊ दे. महाराज, तुम्हाला तुमच्या भावाचं प्रेम असेल तर मला अडवू नका. मी औषधी आणल्यात, औषधी घेऊन जायच्यात. तुमचा भावाला वाचवायचंय, तुमचा भाऊ जिवंत पाहता असेल तर मला थांबवू नका असं म्हणतो. तुझं माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडील. मला पाया पडतो तुमच्यावर काय पण मला जाऊ द्या. तुमचा भाऊ वाचवायचाय कारण अरुण उदय झाल्यावर वाचणार नाही. बोला ऐकता कपीची माझं भरत करू दे कुर्ता उदय येतं बासुद करीन घात तयाचा. महाराज वेळ झाला तर है की नाही महाराज कार्य नसेल म्हणजे तुमचा भाऊ वाचणार नाही. बोला वाहतो श्रीरामाच्या वृत्तांत सांगता संपूर्ण तत्काळ माझा जायला प्राणार्ध क्षण न लागत. ते म्हणले तुम्हाला काय करायचं ते करगडे पण मला रामकथा सांगितल्याशिवाय मी जाऊ देत नाही. जर जाऊच लागला असतं मी तुझ्या समोर माझा देहत्याग करतो. एका वाचू जासू तुझी आजी मारिशी इतके सुकनवय श्रीरामाशी कपी जानशी ते करी. मारुतराय त्या रामाकडे चाललास लक्ष्मणाला वाचवायला. मी रामाचा भाऊ आहे आणि मी जीव देतो म्हणालो आणि मला मारून त्या लक्ष्मणाला उठून रामाला खुश करून तुला काही कमिशन मिळत असेल तर जाय. माझा प्राण जाईल येथ शत्रुघ्न तत्काळ करील घात तिघी माता त्वरित प्राण घात करतील. महाराज मी जर मेलो तर काय मरेल महाराज. कौशल्या मरल है की नाही, सुमित्रा मरल, कैकई तिन्ही आई माझ्या मरतील. बोला ऐकून उदक ताकात होईल का समस्या साधे उतान सांगता करशील घाता सर्वांच्या. मला नाही कथा सांगितलं ते एवढा अनर्थ होणार आहे. बोला मग येतील ते श्रीरामा सांग सविस्तर मारून माता सोदर येते सत्वर मी आलो. आमच्या 3 आई जातील. आईला जाऊन सांग तुमचा भरत नावाचा मुलाला मारलंय आणि मी इकडे वाचवायला आलो. ऐकण्या बरोबर हनुमान अत्यंत विस्मयापण याशी न देता समाधान गमन आपण करू नये. भरत महाराज म्हणू लागले. मारुतराय म्हणले हे महाराज जिद्दी महाराजच हे काय आता उठत नाहीत आद्या झाल्याशिवाय असं म्हणलं. उलगीता भरला शोभेला बालशे घेऊन उपेशी सज्जनाशी उलगीता. महाराज हे बघा संताला उल्लंघन करून जाणं हे पाप असतंय. यांना कथा सांगाव. बोला औषधी मध्ये ते होते वेगळे शोभेला रघुपती ते चुकवाय अपकीर्ती भरत चित्ती सुकाऊ. महाराज भरताला एक असणार जर असं चिमटा घेऊन बघूत म्हणला लईच रामायण आवडाले म्हणाला. तुझ्या गावात लावलंय का ते म्हणा मया गावात कवा लावलं नाही. तसं भरत म्हणाला की नाही लई सांग रामायण लई सांग. त्याला म्हणला रामायण मी 8 रोज सांगतो तुझ्या भावाची काय सोय. जेव्हा ते काही सोय लावित असेल तर आपण थांबू नाही तर कशाला. बोला उदया येता गबसती त्याशी मारीन निशिती रे माझी जाणे शक्ती बाळपणी ख्याती केली जे. मला हे बघा मला सांग सांग म्हणालास आणि दिवस निघाल्यावर कसं करावं म्हणा. ते मला मी काही गरीब माणूस नाही. जन्माला आलो तेव्हा त्या सूर्याला व्यवस्था लावलेली आहे पण यालाही विचारून बघा म्हणला लई रामायण सांग म्हणाले भरताला. मग काय म्हणले आता तरी झालं टलक श्रीरामजी आवश्यक रवी बापडे कोण मशक उद्या देख यावया. विचार केला. मारुतराय म्हणले जन्माला आलो तेव्हा त्याला गिळायला गेलो. आता तर 12-16 वर्षाचा झालो. आता मी त्या सूर्याला ऐकणारा नाही. पण आयुष्य विचार मान क्षणे पुष्य भरताशी उद्या येता रवीशी अनर्थाशी कारण. एवढा विचार करून म्हणू लागले महाराज जर उशीर झाला तर कसं करू. बोला ऐकून कपीचे उत्तर पोळले भरताचे अंतर बोला आदरले खरतर कपी उत्तर ऐकत. महाराज भरताला राग आला म्हणला अरे आम्ही सूर्यवंश आहोत. बोला महाराज न साधता राम कार्याशी उद्या पावता रवीशी समुच्छेदी निमित्ताशी बाणाग्रेशी शरणार्दे. भरत महाराजांनी सांगितलं अरे सूर्यवंश आहोत. यदा कदाचित सूर्यानं निघण्याचा प्रयत्नच केला एका बाणात त्याला छेदून टाकल्याशिवाय राहणार नाही. तू घाबरू नको मारुतराय. तुझा उशीर होईल जरी तरी सपोरत बाणाग्री बैसोन्या राम शीर्षणा माझारी पाववीन. सांगितलं मला रामायण सांग म्हणला. उशीरच झाला तर वरून नेऊन सोडतो म्हणला. बघा गोड कथा आहे. त्या बाणावर बसून नेऊन सोडतो म्हणला. मग मारुतराय बलवान की भरत बलवान. मोठं रामायण अवघड आहे. यानं पर्वत घेतला याचं नवल नाही. ते मला पर्वत तू या बाणावर डाव्या हातानं बसतो. बाण डाव्या हातानं लावतात ना उजव्या हातानं तुला वर सोडतो. ते मला हे काही कमी
नाही असं मारुतीला वाटलं बोला. एका जनार्दनाशी हनुमान देईल समाधान हा. ती गोळ निरूपण सावधान परसा चतुर एका जनार्दन करता वाह. कथा शब्दा शुभ्रित होणं निज रूपी लीन तो झाला. इतकं आलं की सगळ्याला अनवत एका जनार्दना शरण. कोणाला काहीच कळणार गेली की नाही. माणसं म्हणतात आत्ता माता झाली, आता 100 वय हाता कसं करायचं सांगा. नाही तर उदाराच्या राहिल्यात बोला. सोय निज रूपी लीन झाला तरी न राहाय उगला निज कथा गावा वैला राहू ठेला साक्षीत्वे. सांगितलं महाराज हे की नाही. मन हे रामची झाले, मन हे रामची झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. मन हे रामची गोड अभंग आहे मारुतराजाचा अभंग आहे बरं काय. हा. मन देवरूप झालं बोला. कदाची चुकून जाय म्हणून आड उभा राहे हा, हा. संसाशी लागलाय परता नो यानु मात्र. महाराज मग हात धुवून माग लागला, आता परिहार लागू लागले बोला तरी महाराज. भरोसा नाही पोटी म्हणून श्रीरामाशी माझं गाठी घालून ठेला अवचटे हाती संकटी साडला लागला अशी जतेचं काय न चालले माझं शोधे ना बुद्धी चित्त शिन वृत्त माझं केले. सांगितलं महाराज मला कोणतरी सांभाळण्याकरता मी कुठंतरी कदाचित विसरून जाईल म्हणून आपण म्हणतो का आपलं लेकरू नातू सोडल्यावर याच्यावर ध्यान ठेव. थांबा मला सांगूच द्या. याच्यावर ध्यान ठेवा बरं म्हणतो. तसं माझ्या भगवंताने केलं असं बोला. सभाय माझा कुरगोळा एकाएकी पालटून ठेला उपाय सरता सुटला पडल्या पडल्या गावे झाले मी मोनी राहे म्हणून माझ्याशी सोय होय निज कीर्ती सोय काय करू काय मी आता. काय करू काहीच करू नका म्हणले वाचवा म्हणले पट काही सरता सोय केलं ते दर्शन लागत तालुसाचा विचार आता मग सांगा प्रेमे प्रेमाचे बोल प्रेमे उतळ की सकोल देणे पद्मद उत्पत्ती सुदीर्घ नाही संस्कृती. गावबाराय नाथराला नाथराय जनार्दन महाराजाला सांगितले महाराज मला काही येत नाही म्हणले. त्यांच्या कृपादाने कथेचा चला महाराज गुरुजी चला चला चला. माझं बोल नाही सरता वरद हस्त माझे माता ठेवा आता क्षमा कीजे. महाराज मला क्षमा करा म्हणले बोला. तेव्हा कृपाळू साधू जण उभे असते आले म्हणा सोय बोलते झाले वचे अमृता होणं सुखकारी. सगळे साधू संत म्हणले अरे एवढी सावली असल्यावर तुला घाबरायची काय गरज आहे बोला. तुका बाकी दोषी करू ना कसे अशी होती दिन होता एक जनार्दन ते तू कोण परिहारा. उगच म्हणाले मला काय येईना मला काय अरे तुला करच काय येईना. पण त्यांच्या महाराज आपलं काय खरंय महाराज त्यांची कृपा झाली सद्गुरु कृपा आहे की नाही. आणि मग इमारत फळाशी आली एरी आली काय. तसं गावबाराला म्हणायचं तुला येईना येईना म्हणालास म्हणले ढोर वळणाऱ्या. हा तुला सद्गुरूची कृपा झाली हे तुझं काहीच नाही. बोलविता धनी वेगळाच बोला. तुझे मुखे हे कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचन आणि वक्ता सोय तत्वता वणी ठेला. आता गोड कथा सांगतो महाराज. आपलं नातू महाराज चांगलं बोलतय काय. खरं सांगा सगळ्याला नातू चांगला शब्द बोल ना. आजी म्हणते बघा किओ कसं बोलाले ते काय चांगलं बोल ना. तसं महाराज गावबारा आला म्हणू लागले अरे तू चांगलं बोलणार झाला पण नाथराची कृपा असल्यामुळे बोला. फुंक भरून बसकेशी आवडे स्वामीच्या मानशी ध्वनिवाद विजयशी तैशी संबंध बसकेशी असे ना. महाराज मला काय नाही 3.5 हाताचा मत्स्यकबाजी आहे बघा. गोड आहे 5वा अध्याय पूर्ण शेवट गोड आहे. हे मत्स्यकबाजी आहे 3.5 हाताचा हे वाजित आहे. हरिके भरोसे हाक गाडी वाजवालय कोण ते वाजवालाय. आम्हाला वाटलं आम्हाला कोणीच वाजवून झाले बोला. आयुष्य निज कृपा साधू वचन निविलायका उल्हास पावणी चौगुण लोटांगणे विनविन याच्यानंतर हरिभक्त परायण बालाजी महाराज वाचू द्या की ते इथं येजूस तर आपल्याला राहावं लागेल. बालाजी महाराज आडगाव भाटेगावकर सूचक आणि मामा साहेब विश्वनाथ मामा हे आडगावकर वाचक राहतील. लवकर या मामा इकडं. हा शेवटची ओळी आहे. चला पुढील कथानुसंधान भरत राम कथा श्रवण करोनी कपीचे पूजन बाणी बैसवून बोलविल. आता पुढच्या अध्यायामध्ये गोड कथा आहे महाराज. आता अनुवाद झाला. दोघही देव भक्त आणि नाम हा त्रिवेणी संगम. दोघही भक्ताबद्दल देवाबद्दल बोलू लागले. आता 6व्या अध्यायामध्ये बाणावर बसवितील भरत आणि मारुतीला ठिकाणाला नेऊन सोडतील. पुंडलिक